नमस्कार. आवडीचे खाणे आणि राजकीय तानेबानेचा प्रवास घेऊन आम्ही आलो आहे मुंबईत 36 विधानसभा सीट्स आहेत आणि तिथं जे मोठे मोठे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यात एक असं नावही आहे ज्याच्या अवतीभोवती या निवडणुकीमध्ये मीडियाही राहिली, कॉन्ट्रोवर्सीही राहिली आणि त्यांच्या उमेदवारी संदर्भातही त्यांच्याच मित्रपक्षांकडनं प्रश्न उपस्थित केले गेले. पाठिंबा देणार नाही असं बोललं गेलं. तुम्हाला यातनं कळत असेल कोणाबद्दल मी बोलतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द इथले अधिकृत उमेदवार नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक आज माझ्यासोबत ह्या कार्यक्रमात आहेत. आता हे कॉम्बिनेशन डेडली म्हणायचं का मी, कारण एका घरातनं दोन उमेदवारी घेताय, तेही इतका विरोध असताना आणि दोघांचेही प्रयत्न आणि ताकदीनं तुम्ही लढताय आणि निवडून येण्याची पूर्ण एक विश्वास तुमच्यामध्ये आहे. नवाबभाई, काय म्हणाल, हा निर्णय कसा घेतला तुम्ही सना मलिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा? पण असं ईडीने मला जेव्हा अटक केली त्यानंतर माझा सुटका झाला, म्हणजे बेल मिळाली हे मेडिकल ग्राउंडवर. मग 17-18 महिने जवळपास मतदारसंघापासून मी लांब होतो. पण मी मंत्री झालो त्या काळापासून मग अटक झाल्यानंतरही मतदारसंघाची कामं हे सना बघत होती. 2019च्या निवडणुकीमध्ये सगळं काम त्यांनीच बघितलं होतं. जेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी आलो, घरात काही दिवस आराम केल्यानंतर कार्यालयामध्ये बसायला सुरुवात केली, तेव्हा सना हे त्यांच्या 2 मुली असताना शाळेला पाठवून जेवणाची व्यवस्था करून थोडा उशिरा येत होती कार्यालयात आणि मी 10 वाजे इथे ऑफिसला पोहोचत होतो. गर्दी अपाट असायची. मी माझ्या लोकांना सांगायचं, जरा त्यांना बोलवा, त्यांचे काय प्रश्न असतील ऐकून घेऊ आणि काम करू. मग त्यांच्याकडून एकच उत्तर आलं, साहेब तुमच्यासाठी नाही, हे सणासाठी बसाय, म्हणजे मॅडमसाठी लोक बसलेले. म्हणजे एक दिवस नाही, हे सातत्याने असंच उत्तर मला आमचे अधिकारी म्हणजे आमचे जे स्टाफ आहे त्यांच्याकडून मिळत असताना मी ठरवलं की आत्ता मी इथून निवडणूक लढायचं नाही आणि आपण सणालाच उमेदवारी देऊन यालाच आमदार करू, हा निर्णय मी घेतला. तर ज्यावेळेस निर्णय दिला तुम्हाला की सना आप लढणं आहे, तर तुम्ही तयार होता का असं वाटलं की नाही? आदेश आला की तयारीला लागलो. अच्छा. पण मग तो काळ कसा होता? म्हणजे नवाबभाई आत असताना तुम्हीच त्यांच्या मतदारसंघाची कामं केली, कारण जर तुम्ही मतदारसंघ सोडला असता तर निश्चितपणे आज ती परिस्थिती नसती. तर तो काळ, त्याचं वर्णन कसं कराल की तुम्ही कसं सगळं हँडल केलं नवाबभाई नसताना? खूप चॅलेंजिंग होतं, कारण माझं पण कॉन्फिडन्स लेवल खूप डिक्लाइन झालं होतं आणि मला असं वाटत होतं की मी लोकांसमोर गेलं तर काहीतरी ते विषय काढणार की ईडीचा कस्टडीचा, ईडीचा मनी लॉन्ड्रिंगचा किंवा दाऊदचे थेट संबंध जोडलेलं होतं ते विषय. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली, माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत आणि माझ्या पाठी राहून खूप खंबीरपणे ते उभे राहिले आणि मला कॉन्फिडन्स दिलं की तुम्ही काम चालू ठेवा. वडिलांची पण, आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो आर्थर रोडला, तेव्हा त्यांचं पण हेच बोलणं होतं. तर आपण 10-12 दिवस नंतर कामाला सुरुवात केलं आणि खूप जोराने केलं. काय आमचं खूप इनॉग्रेशन आणि मुहूर्त पेंडिंग होते, तर ते केलं. पण नवाबाई, जे तुमच्या मतदारसंघातल्या जनतेला तुम्ही जी सना म्हणते की माहिती होतं की जे काय चाललंय ते राजकीय सगळे आरोप आहेत, पण इतकं तुमचेच जे मित्रपक्ष आहेत भाजपनं पूर्णतः विरोध केलेला आहे तुम्हाला, तुमच्या उमेदवारीला विरोध करण्याचा जो प्रयत्न झाला, पण तरी अजित पवार तुमच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. मग या गोष्टी तुमच्या मित्रपक्षांना का पटत नाही, का त्यांना पटवून घ्यायचं नाहीये? साहेब, माझ्यावर बरेचशा लोकांचं प्रेम जास्त आहे. उदाहरणार्थ आहे ना, आता त्यांची नावं मी घेत नाही, पण भाजपच्या नेत्यांचं प्रेम माझ्यावर आहे. पण जेव्हा हे लोकसभेचे निकाल आल्यानंतर मी दादाला भेटलो की दादा, सणाला उमेदवारी तिथे द्यायचं आहे की नाही मला तुम्ही सांगा. नुसतं सणा नाही, मी पण निवडणूक लढणार आहे, कारण शिवाजीनगर मानपूरच्या जनता हे माझ्याकडे आग्रह धरत आहे. तिथे मोठे प्रश्न आहे, ड्रग्सचा विषय आहे, गुंडगिरी आहे. सो लोकांचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही तिकडे लढलं पाहिजे. मी बोललो की जर तुम्हाला काही अडचणीचं असेल तर आम्ही दोघे लोक हे अपक्ष निवडणूक लढायला तयार आहे. आम्हाला पक्षाच्या उमेदवारीबाबत तुम्ही वेगळा काही निर्णय घेऊ शकताय.
दादा बोलले अजिबात नाही, दोघांना हे निवडणूक लढायचंच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लढायचं आहे. त्यांनी पहिले मला 4-5 महिने पहिले आधीच त्यांनी लोकसभेचे निकाल आल्यानंतर विधानसभेमध्ये सांगितलं होतं, ज्या दिवशी MLCच्या निवडणुका होतील त्याच दिवशी हा विषय त्यांच्यासमोर मी मांडला होता आणि त्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं तुम्हा दोघांना पक्षाच्या वतीने लढायचं आहे. पण मग अजित पवारांना का निवडलं हा? कारण अनेक लोक म्हणतात की ईडीची केस अजूनही आहे, बोलायला यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत बोलायला काय कोणी काही बोलू शकतो. अजित पवार का मग का? लोक सांगताय की भिवून तिकडे आहे, असं काहीतरी लोक बोलत राहतात. जर मी भित्रा असला असता ज्या प्रकारे मी स्पष्टपणे काही विषय हाती घेत होतो, बरेचसे लोक मला सांगत होते तुम्ही तुमची अडचणी वाढणार, पण माझ्या मनात कधी भीती आलीच नाही आहे. पण जे आमच्या कठीण काळ होता, मला अटक झाल्यानंतर अजितदादा त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, नंतर विरोधी पक्षनेता होते. त्या काळामध्ये बरेचसे काही असे विषय होते, ह्या लोक मला विचारत होते आता काय करायचं याला. मी बोललो दादाला भेटा आणि सगळं सांगा. मग ते लोक जाऊन सगळे विषय त्यांच्याकडे मांडत होते आणि ज्या ताकदीने ते आमच्या पाठीशी उभे राहिले तेव्हाच आमच्या परिवारातले सगळे लोकांनी ठरवलं होतं, जेव्हा हे वेगळे झाले सरकारमध्ये सामील झाले, मी माझी बेल झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं होता की राजकीय काय होईल ते होईल, पण जो खंबीरपणे आपल्यासोबत राहिलेला आहे आपण त्याला सोडायचं नाही. तुम्ही आता दोघे लढताय, अणुशक्तीनगरमध्ये सना आहे, तुम्ही मानखूर तुम्ही निवडली. आता मानखूरमध्ये अबू हसीम आझमी तुमचं जुनं नातं आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात तर ते तुमच्या सोबत होते, सोबत तुम्ही हे कराल. पण आज निवडणूक लढताय, तेही खालच्या पातळीचे आरोप करतायत. तुमच्या जे जावई आहेत ज्यांची आताच मृत्यू झाली त्यांच्या संदर्भातही ते अनेक आरोप करतात आणि त्यांचाही उल्लेख वारंवार करतात. तुम्हाला ड्रग्स कनेक्शन तुमचं जोडलं जातं. म्हणजे निवडणुकींमध्ये लढताना अशा प्रकारचे आरोप हा काय तुमचा पाठलाग सोडत नाहीये. पण आझमी साहेब जे बोलताना त्यांना भान आहे काय बोलताय ते. त्यांच्या स्वतःच्या भावाचा मुलगा अबू असलम आझमी तो इंटरनॅशनल ड्रग माफिया आहे. पुरावा म्हणजे त्याची अटक झालेली आहे. दिल्लीच्या पोलिसने अटक केली. 2-3 केसेसमध्ये त्याला अटक झालेली आहे. तो कैलास राजपूत नावाच्या जो MDचा मोठा तस्कर आहे त्याच्या राईट हँड आहे. सगळं नेटवर्क तो चालवतो. म्हणजे शिवाजीनगर मानपूर नाही, मुंबई महाराष्ट्रभर जे MDचं नेटवर्क आहे त्याच्या किंगपिन यांचा स्वतःचा भावाचा मुलगा आहे. पण हाच मतदारसंघ का निवडला तुम्ही? मी स्वतः लढण्याची माझी इच्छा नव्हती. लोक हजारोच्या संख्येने माझ्या घरी येत होते की साहेब तुम्ही लढा, जर तुम्ही लढणार नाही तर इतर उमेदवार कोणी टिकणार नाही. याची धमकी, याचा दबाव, त्याच्यामुळे उमेदवार लढायची हिंमतच करत नाही. काही उमेदवार मोठ्या पक्षाचे उमेदवार असताना अर्धी निवडणूकमध्ये कुठेतरी त्यांना फोन येत आहे आणि ते झोपून जात आहे. अशी परिस्थिती. लोकांना विश्वास आला की या धमक्याला, या परिस्थितीला नवाब मलिक घाबरणार नाही. लोकांनी आग्रह धरला. मी सगळी परिस्थितीची माहिती घेतली. त्यासाठी मी निर्णय घेतला की मी लढणार आहे आणि ही परिस्थिती म्हणजे ड्रग मुक्त शिवाजीनगर करणार आहे. पवार साहेबांच्या काही सॉफ्ट कॉर्नर मदत होते का काही? बघा असं आहे, कोणाचे सॉफ्ट कॉर्नर आहे नाही मी त्या बाबतीत बोलू शकत नाही. पण सर्वांशी माझे चांगले संबंध आहे. माझे संबंध पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील, कोणाशी माझे संबंध बिघडलेले नाही. उलट मी त्या लोकांचे आभारी आहे. मी तुरुंगात असताना मी मंत्री राहिलो. जोपर्यंत सरकार पडला नाही मंत्री तुरुंगात आहे, नवाब मलिक तुरुंगात आहे असं लोक बोलत नाही होते. मंत्री केजरीवाल असेल किंवा नवाब मलिक दोनच व्यक्ती असेल तुम्ही गेली ते मंत्रीपद सोबत घेऊन तुरुंगात राहिलो आम्ही. ते तो पवार साहेबांनी खंबीर स्टँड घेतला ना त्यावेळेला. त्याच्यात मुख्यमंत्री तोच विषय तुम्ही का नाही गेला त्यांच्यासोबत? असं आहे, त्यांनी स्टँड घेतला त्या बाबतीत मी आभार मानतोय. पण बरेचसे काही आहे ना समीकरणं बदलली. माझ्यावर प्रेम करणारे त्या पक्षात बरेचसे लोक आहे ना, त्यांना मी नकोशी असे आहे. अच्छा. बरेचसे नेते जे पवार साहेबांच्या सोबत आहे ते नेहमीच माझ्या विरोधात कट करत राहिलेले ना. पण मला तुम्हाला दोघांना प्रश्न असा आहे, आता तुमच्या विरुद्ध तुम्ही नाही निवडून आले पाहिजे म्हणून महायुती पण भाजप शिवसेना प्रयत्न करते. तुम्ही पूर्ण ताकदीने लढताय, येणार निवडून आल्यावर तुम्ही दादांसोबत जाणार म्हणजे सोबत, बरोबर? तर तुमचा पाठिंबा हा महायुतीला असेल
तर तो पाठिंबा ते मान्य करतील वाटतं तुम्हाला? म्हणजे मी भाजप आणि अरे शिवसेनेचं म्हणतो. निकाल आल्यानंतर कोण कोणासोबत राहणार आज कसं सांगू शकतो आपण? नाही, पण तुम्ही दादांसोबत राहणार ना? 19 सालात काय झालेलं आहे, मी दादासोबत आहे. हा, मग दादा तर महायुतीसोबत आहेत. नाही आता आहे ना, पुढे काय होते सांगता येते. म्हणजे काय होऊ शकतं? 19 साली कोणाला वाटत होता? नाही, म्हणजे तुम्हाला अंडरकरंट माहिती असतं ना. मला इतकं तुम्हाला माहिती आहे, दादाशिवाय कुठलं सरकार बनत नाही. म्हणजे दादा महायुतीसोबत राहणार नाही, राहू शकणार नाही किंवा राहतील राहणार त्याच्यावर नाही, हा प्रश्नचिन्ह विषय नाही आहे. बोलत. दादा चंद्रबाबू नायडू पण होऊ शकतंय ना. तेच प्रश्न विचारणार होतो मी. चंद्रबाबू नायडू दादांना का म्हणतात तुम्हीच सांगा आता. कारण डिक्टेट करण्याची परिस्थिती राहणारच आहे. म्हणजे या प्रकारे ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे, तर कॉमन मिनिमम प्रोग्राम शिवाय कुठलंही आता पुढे राजकारण होणार नाही. नवाबाई, दाऊद संदर्भातलं जे कनेक्ट आहे, फक्त की दाऊदशी संबंधित लोकांना आम्ही आता त्या दिवशी किरीट सोमय्या तुम्हाला दहशतवादी बोलले. किरीट सोमय्या आयटम गर्ल आहे, त्याच्याशिवाय सिनेमा हिट होत नाही ना. तसा असतो ना राजकारणातला आयटम गर्ल आहे तो. त्याच्या बाबतीत मी जास्त बोलत नाही. काय बोलत राहतो, कधी बोलतो, काय बोलतो, कधी माघार घेतो. मी आधी पण त्याला आयटम गर्ल बोललो, आता पण आयटम गर्ल बोलतो. म्हणजे सिनेमा चालवण्यासाठी असे लोक लागत आहे. पण दाऊदच्या बाबतीत जे माझ्यावर आरोप आहे, कुठलेही केसेसमध्ये तो विषय नाही. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी वारंवार लोक हे सगळे स्टेटमेंट देत राहतात. आता नरेटिव्ह सेट केलं जातं. आता बटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह आलेले आहे. वाह्य आहे हे सगळं. पण ते पूरक आहे ना. म्हणजे महाविकास आघाडीला पण सेक्युलर छवी घेऊन जायचंय, महायुतीला पण राईट विंगची छवी घेऊन अजिबात जायचंय. नाही. मी या लोकांना बोलू इच्छितोय की असे जे सगळे वाह्यात तुम्ही घोषणा देताय याचा फायदा अजिबात होणार नाही. हेच त्यांना मी सांगू इच्छितो, हे वाह्यातपणा बंद करा. पण थांबणार कुठे तुम्हाला? तुमचं ऐकतच नाही ते. तुमचं ऐकलं असतं तर तुम्हाला समर्थन दिलं असतं त्यांनी. ऐका तरी, त्यांच्या समर्थनाची मला गरज नाही. मी सल्ला देऊ शकतो. जर त्यांनी त्याच्यावर कुठेतरी गंभीरतापूर्वक विचार केला तर त्यांचे फायदेच होणार आहे. नाही तर या प्रकारे हे सगळं करत राहिले तर त्यांचे पाणीपत होत. पण नवाबाई, समजा तुम्ही दोघं निवडून आलात, तुम्ही 19ला मंत्री होतात, सिनियर लीडर आहात, दादा सरकारमध्ये असे म्हणजे तुम्ही मंत्री व्हाल. मला मंत्री व्हायचेच नाही आता. असं कसं नाही व्हायचं? अजिबात नाही. तुम्ही बघा, कोणी सांगितलं होणार नाही का? तू नाही होणार. मी दादा म्हणाले व्हा तर नाही. अरे दादांचाही ऐकणार नाही तुम्ही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, या पुढे मला मंत्री व्हायचं नाही. मी आमदार विधानसभेची निवडणूक करा. नाही ते बघू, ते काय परिस्थिती येईल ते आता बोलता येत नाही. पण मी विधानसभेची निवडणूक याच्यासाठी लढतो, मला शिवाजीनगरमधून गुंडगिरी आणि हे व्यसनमुक्ती करायचं आहे. पण मला एक सांगा साहेब, दाऊदचा विषय वारंवार काढले. आता परवा परत प्रकाश आंबेडकर म्हणाले की पवार साहेबांचे पण दाऊदशी कनेक्शन होते, त्याच्याबद्दल तुम्ही चौकशी केली पाहिजे. ह्या कसं पाहता तुम्ही या सगळ्यांना? दाऊदची एंट्री वारंवार निवडणुकीमध्ये होणं कसं पाहता तुम्ही? असं आहे, दाऊद ही TRP आहे. दाऊदची नावं सांगितली ते बातम्या होत आहे. म्हणजे आमच्यासाठी असतं का ते? नाही, कुठेतरी दाऊदशी कोणाच्या संस्थासाठी ही बातमी होऊन जाते ना. तुम्ही जो प्रचार करताय, मोदींचा फोटो तुम्ही लावत नाहीये. माझे नेता अजित पवार आहे ना. पण ते त्यांना, अजित पवार त्यांना नेता मानतात. मोदींच्या नावाचे नेते मतदान मागतात लोक. ते देशाचे पंतप्रधान आहे, पक्षाचे नेते नाही. पण तुम्ही पंतप्रधानांचा फोटो लावू शकला असता. नाही, माझ्यावर गरजच नाही. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर लढतो. मला भाजपचे लोक विरोध करताय. आम्हाला कोणाचे फोटो लावायची गरज नाही आणि लावणार पण नाही. सना, तुमचं कसं मार्जिन पाहताय? फर्स्ट टाइम आहे, पण मजा येते? नाही, मजा नाही येते. कारण आम्ही 2017ला जेव्हा BMCच्या निवडणूक लढलो होतो तेव्हा खूप मजा केला आणि पराभव जेव्हा झाला तर सगळे मजा खाली येते. आता पॉझिटिव्हिटी आहे, एवढं सगळं असतं नाही. कारण मला नवाबाई सांगत होते 7 वर्षाचं काम आता आहे नवाबाई सांगत म्हणून होते एवढी वर्ष निवडणूक लढलो, या वेळेला वेगळीच मजा आहे लढण्याची. कारण एवढा विरोध होतोय. सगळे विरोधात आहेत. नाही, माय फादर एन्जॉयज. ही डजंट स्लीप ड्यूरिंग इलेक्शंस. ना खुद सोते हैं ना किसी को सोने देते हैं. नवाबाई, थँक्यू तुम्ही टाइम दिल्याबद्दल. सना, तुमचाही खूप खूप आभार. दोघांना मला प्रश्न आहे, शेवटचा असा आहे, कसे समीकरण पाहताय? तुम्ही उत्तर द्या, मग तुम्ही उत्तर द्या. 23 तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा 19
फ्लॅशबॅक पाहायला मिळेल? दादाशिवाय सरकार नाही. दादा विल बी द किंग मेकर. किंग मेकर और किंग? वन्स ही इज द किंग मेकर देन ही कॅन बी अ किंग. असं जर समज झालं की उद्या पवार साहेबांनी दादांना ऐकवायची वेळ झाली तर तुम्हाला ते मान्य असेल? तुम्ही पुढाकार घ्या? लोकांची इच्छा आहे. इच्छा आहे दोघांनी एक व्हावं म्हणून? लोकांची, पण निर्णय त्यांना घ्यायचा आहे. घेतील वाटतं निर्णय. परिवार तर एकच आणि आहे. असं आहे किती पाणीवर तुम्ही काठ्या मारल्या तर पाणी बिघडत होत नाही ना. एक थोडं काळासाठी बरोबर वेगळं आहे, होतं, मग पण एकच होतं. एकच होऊन जाते. म्हणजे काहीतरी शिस्त आहे हे मला तुम्ही आता असं सांग. त्यांचे निर्णय शिवाय काही पुढे होणार नाही. जनतेची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण निर्णय शेवटी ते दोघंही घेऊ शकता. आम्ही काही सांगू शकतो. दादा भाजपसोबत का गेले हा प्रश्न होता. कारण ते म्हणतात की दादांना भीती होती सुनीत्रा वहिनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहता येत नाही नेत्यांना. आणि जे आता दादासोबत नाही ते पण मंत्री होण्यासाठी पळापळ करत होते ना. मी आणि अनिल देशमुख सोडून सगळ्यांनी सहाय्य केली होती की आपण भाजपसोबत सरकारमध्ये गेलंच पाहिजे. जे स्वतःला आता ठाण्याची काही लोक आहे, सांगलीतली लोक आहे, नाही 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 आम्ही तर सेक्युलर, मग सहाय्य कसायला केली त्याचे उत्तर द्या ना लोकांना. नवाब मलिक आणि देशमुख साहेब ते सोडून सगळ्यांनी सहाय्य केली होती भाजपसोबत सरकारमध्ये जा. तुम्ही सही केली नसती? तुम्ही सहीच केली नसती प्रस्तावाला असं तरी? मला ते विचारले नसते का? कारण 19 साली जे काय घडलं त्याच्यात मी पण एक आर्किटेक्ट आहे. भविष्याचं आता दादा जे लढतायत दादांनी तुम्हाला सगळ्यांना मी काहीतरी तुम्हाला बोललो सांगितलं. ना की आमच्याशिवाय सरकार बनणार नाही पण नाही. भाजपसोबत राहतील का? पुन्हा काय होईल, चंद्रबाबू होतील, मी बोलतोय ना. आमच्याशिवाय सरकार नाही. दादांशिवाय आणि सरकार नाही. आमच्या अटी व शर्तीवर किमान समान कार्यक्रम निर्माण केल्याशिवाय सरकार बनणार नाही. तर तुम्हा दोघांना शुभेच्छा. आणि सना तुम्ही पण एक मोठी फाईट लढताय आणि एक मोठं आव्हान तुमच्या समोर आहे. दादांशिवाय सरकार नाही हे तुम्ही स्पष्ट केलेलं आहे. पण दादांच्या सरकारमध्ये सना मलिक, नवाब मलिक तर म्हणालेत की आता मी मंत्री होणार नाही. सना मलिक यांना चमत्कारून पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद मिळतं का हेही पाहणं महत्त्वाचं असेल. म्हणून तुम्ही असंच लढत राहा आणि 23 तारखेला 2 वाजता भेटायचं ठरलेलंच आहे. तर आपल्या या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. तर नवाब मलिक खूप आत्मविश्वासानं म्हणत आहेत की यंदा सरकारमध्ये त्यांचा पक्ष असेल, सरकारमध्ये ते कोणत्या भूमिकेत असतील हे पाहणंही आता निवडणुकीच्या निकालानंतर उत्सुकतेचं असेल. सध्यासाठी नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.